आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्याची मरणानंतर सुद्धा व्यथा कायम। मिरज तालुक्यातील वड्डीमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मृतदेह झोळीमधून न्यावा लागला। मिरज तालुक्यातील एका शेतकऱ्याची मरणानंतर सुद्धा व्यथा कायम राहिली आहे। अवकाळी पावसाने शेत पिकाला झोडपलं। एकीकडे आसमानी संकट आले असतानाच दुसरीकडे सुलतानी संकट सुद्धा शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला। मिरज तालुक्यातील वड्डी या गावामध्ये पानंद रस्त्याची दुरावस्था झाल्याने मृतदेह मुख्य रस्त्यापर्यंत झोळीतून नेण्याचा प्रकार घडला आहे। वड्डीमधील येसुमाळी वस्तीवरील संतोष नारायण येसुमाळी या शेतकऱ्याचा शेतामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, परंतु गेल्या 2-3 दिवसांपासून सांगलीमध्ये अवकाळी पावसाने झोडपले आहे। त्यामुळे वड्डी या गावामध्ये असणाऱ्या पानंद रस्त्याची दुरावस्था झाली आहे। मृतदेहापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही, त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह एका झोळीत घालून तेथून तो काही अंतरापर्यंत नेण्यात आला। तेथून ट्रॅक्टरमधून मृतदेह मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आला। त्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आला। पानंद रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळेच शेतकऱ्याच्या मृतदेहाची हेळसांड करत त्याला सुरुवातीला झोळीमधून त्यानंतर ट्रॅक्टरमधून नेण्याची वेळ आली।